नमस्कार मंडळी, मनोरंजनाची मानाची हंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. विनोदाचे विक्रमी थर रचणाऱ्या आपल्या सगळ्या गोविंदांचं अर्थात हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. त्यांना कौतुकाचा दहीकाला देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. महाराष्ट्राच्या कॉमेडी क्वीन निर्मितीताई सावंत, डॅशिंग धडाकेबाज आणि दिलखुलास महेश कोठारे सर. मंडळी, ऑफिसमध्ये दिल्या जाणाऱ्या अवॉर्ड्सवरून काही मैत्रिणींमध्ये होणार आहे खडाजंगी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा ओव्हर टाइम अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. वनिता, तू लास्ट वीक मध्ये झालेल्या टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी मध्ये का नव्हतीस ग? कमॉन यार चेतना, तू गाढवाला शेपूट लावणे याला टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी म्हणतेस? याच्याला नाही काम धंदे. बरं, तुम्हाला टीम बिल्डिंगच करायची ना तर बॉसला शेपूट लावणे अशी तरी ऍक्टिव्हिटी करायची. तुला नाही आवडत ते सोडून दे ना विषय, त्यांना कशाला आणतेस मध्ये? जे के ग, जस्ट किडिंग. हे काय ग, मॅडम कुठे आहेत? गावठी मलाई का? वनिता, गावठी कमॉनच आहे ती. बापरे, व्हॉट अ वॉक. काय ग, लॅपटॉप घेऊन कुठे फिरतेस? कॅफेटेरिया. लॅपटॉप घेऊन? या अहो, खरं सांग ना प्रिया, खरं सांगून टाक, तुला ही कंपनी आवडली नाहीये म्हणून तू दुसरीकडे स्विच करतेस, त्याच्याबद्दल बोलत होतीस ना? काय 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 सॉरी, काय मी ऐकलं ना, सॉरी. एक मिनिट, तिला ही कंपनी नाही आवडत, ती दुसरीकडे स्विच करणार आहे, हो ना? डूड, एवढी स्टेबल कंपनी सोडून कोण हवेत गप्पा मारेल? कोणी सांगितलं हे? जे के ग. जेके कोण? जस्ट किडिंग. गॉड. अगं अगं अगं, Oh my god! Oh guys, guys, guys! ओके, व्हॉट Okay, मला बेस्ट एम्प्लॉई ऑफ द मंथ मिळालंय. Thank you. प्रिया, टू बी फ्रँक, वी मस्ट फेस द ट्रूथ. या तुला हे अवॉर्ड का मिळालं माहितीये? तू चिकनी दिसतेस, ऑफिसला येताना शॉर्ट शॉर्ट कपडे घालून येतेस आणि सरांच्या मागे पुढे करतेस ना, म्हणून मिळालं. वनिता, यू डोंट डिझर्व दिस अवॉर्ड. वनिता, कम ऑन. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज. काय बोलतेस तू? आहे काही नाही, इट्स ओके. चला खरंच बोलतेय. सरांच्या ऑफिस मध्ये जाऊन सरांबरोबर गुलू गुलू हातवारे करून बोलत असतेस ना, हाय सर, सर, क्यूट क्यूट, आणि इथे तिरपी स्माइल करतेस ना, खडी पडायला म्हणून मिळालंय तुला हे अवॉर्ड. गप्प बस वनिता, खरंच डिझर्व नाही करत हे अवॉर्ड. इट्स ओके. असंच आहे. ही चेतना गेली 5 वर्ष इथे नोकरी करते. तिला तिचं पहिलं अवॉर्ड मिळायला 1.5 वर्ष लागली. किती? 1.5 वर्ष. आणि तुला 4थ्या महिन्यात मिळतंय का? इट्स ओके. थिंक अबाउट इट. जस्ट थिंक अबाउट इट. बिकॉज कम ऑन वनिता, प्लीज. कॅलिबर 0 आहे, 0.
स्टॉप इट वनिता. ओके ओके आय नो की मी नवीन जॉईन झाली आहे, मला सगळं येत नाही आणि आय अग्री की ऑब्व्हियसली मला चेतनानी सगळं शिकवलंय, Thanks. बट मला अवॉर्ड मिळतंय म्हणजे काहीतरी असेल ना माझं. हो आहे की, खळी आहे ना इथे, खड्डा आहे ना, त्याच्यासाठी मिळालं हे एम्प्लॉई ऑफ द मंथ. काय म्हणजे माझ्या मेहनतीचं काहीच नाही का? आहे मेहनत म्हणजे आहे की. खरं सांगू का, तुला जी कॅश प्राइज मिळाली आहे ना ती तू रिटर्न करायला हवी किंवा आमच्यामध्ये वाटायला हवी. खैरात कर, नाहीतर पाप लागेल त्या कॅश प्राइजचं तुला. सरांना सारखं करतेस ना, क्यूट. हाय सर, क्यूट क्यूट. कंटिन्यू करा प्लीज. सगळ्यांना नाही जमत, आम्हाला कुठे जमतं. एकदम घुस ना ऑफिस मध्ये. वनिता वनिता कर ना, जा ना ऑफिस मध्ये. वनिता जस्ट स्टॉप इट. मला वाटतं नाही येत, मला रडू येतं. हो, आणि असं असं चालता येतं ना फक्त. Shut up! मी अशीच चालते, मी मुद्दाम नाही चालत, माझं असंच आहे. कोणाचं असं असतं? कम ऑन प्लीज. माझं असंच आहे. वनिता ती अरे यार ती रडायला लागली. गप्प रडू दे ना. गप्प बस नाही. हे बघ वनिता, जो तो ज्याच्या त्याच्या नशिबाचं खातो. इट्स ओके. हो ग, पण हे असे शॉर्ट मिडी घालून दुसऱ्यांच्या नशिबाचं खातात, त्याचं काय करायचं? हिची लायकी आहे, हिची लायकी आहे का आपल्या समोर? इनफ इनफ. सिनियर सिनियर म्हणून ऐकून घेतेय तर तुम्ही डोक्यावर बसून कानात उंगण्या करू नका. मी नवीन असले तरी सुद्धा माझं ग्रास्पिंग फास्ट आहे. ग्रास्पिंग बॉसलाच ग्रास्प केलंस. वनिता हाऊ डेअर यू. टेक इट बॅक, टेक इट बॅक. आय विल नॉट. यू टेक इट बॅक. फाईन. सगळेजण वीकेंड वरती पार्टी करत असतात, मी ऑनलाईन वर्कशॉप्स करत असते ना. वनिता मला जमत. हो, काय जमतं? हे लॅपटॉप हातात घेऊन कॉरिडॉर मध्ये हे असं असं करायला जमतं. मला माहिती आहे, हे वन पीस घालून तू सरांबरोबर गेली होतीस ना कॉफी डेटला, म्हणून मिळालंय तुला हे. आणि ना तू डिनर डेटला गेली असतीस ना तर एम्प्लॉई ऑफ द इयर मिळालं असतं तुला. 2 इयरचं मिळालं असतं. स्टॉप इट. ब्युटी अँड टॅलेंट एकत्र नाही असू शकत का? हा, सक्सेसफुल वुमेनचं कॅरेक्टर नेहमी तिच्या या ब्युटीच्या पॅरामीटर्स वरती का मोजलं जातं? हो, कारण ती मुलगी ऑफिसच्या स्पोर्ट डेला शॉर्ट्स कट घालून बॅटिंग करायला उतरत असेल ना आणि डीप नेक घालून कॅरम खेळत असेल ना तर याच पॅरामीटरवर मोजा. एक मिनिट. नाही, एक मिनिट. इनफ इनफ. मला माहित नव्हतं त्या दिवशी ऑफिस मध्ये गेम्स असणार आहेत. कॅरम कसं असं खेळणार का? हो ग, साधी बोलीच ग, काही कळत नाही. असं असं चालायला कळतं. इनफ. खूप वेळ चाललाय भांडणात. कामाला लागा. चलो कमॉन कमॉन कामाला लागा. वनिता तू प्लीज सहन करत असेल, मी नाही सहन करणार. प्लीज. मी तुला माहिती नाही, अशा बिर्याणी दाखवून डाळ भात वाढणारे खूप पोरी बघितल्यात मी. प्लीज. मी ना खूप नाही आता खूप झालं, बा झालं. तू माझी काय चूक आहे का ग? कोणाचीच काही चूक नाहीये. प्लीज. प्लीज. किती वर्ष काम करते मी, गेले 3 वर्ष 2.5 वर्ष मी सिंगल हँडेडली सगळे प्रोजेक्ट सगळेच मी सांभाळते. ऑफिसच्या कम्प्युटर मध्ये व्हायरस घुसला होता, मी एकटीने डिबग केलं. मला काय मिळालं? एक कॉफीचा मग. कपचा उडालेला. डू आय डिझर्व दिस? ओ रिअली डू आय डिझर्व दिस? आय डोंट डिझर्व दिस. एक मिनिट. वनिता तू मेल वाचलास का? मला नाही वाचायचं यार चेतू, आता मला ना काही वाचायचं नाही. तो मेल पण पुरुष आहे आणि सगळे पुरुष एक जात लांडगे असतात. एम्प्लॉई ऑफ द इयर तुला डिक्लेअर झालंय. अभिनंदन तुझं. अभिनंदन तुझं. Oh my god! Oh my god! Employee of the year! देव असतो ग, जो भगवान के घर देर है लेकिन अंदर नहीं. ऐकलं होतं, आज अनुभवलं. माय गॉड, एम्प्लॉई ऑफ द इयर. Congrats, वनिता. येस. Oh, thank you. अगं बाई.
डिनर डेट वर गेली होतीस का बॉस सोबत? सॉरी सॉरी व्हॉट डिनर डेट वर गेली होतीस की मुक्कामी होतीस? प्रिया व्हॉट चेतना? कम ऑन प्रिया लेट्स फेस द ट्रूथ. शॅल वी? 5 वर्ष झाली तुला मिळालं नाही एम्प्लॉई ऑफ द इयर आणि हिला 2.5 वर्षात मिळालं. कसं? काय बोलतोयस तू? मी खूप कष्ट केले त्याच्यासाठी. माझे कष्ट मला आणि कॉफी मशीनलाच माहिती आहेत. हो रिअली? मग आम्ही कष्ट नाही केले? हा म्हणजे आम्ही केलेले कष्ट ते कष्ट नाही आणि तू केलेले कष्ट ते कष्ट. त्वाटा कुत्ता कुत्ता टॉमी साटा कुत्ता मॉन्टी. ए गप वाटेल ते बडबडतीयस. गप्प बस. टेल हर. मग मी असून मी मेहनत केली ह्याच्यासाठी. हाँ मी नहीं मेहनत केली. हाँ तुम करो तो लीला हम करो तो लफड़ो. ए गप गप हा. तू नकोच घेऊस कुठली वाक्य. बोलूच नको. तू रडतेस ना त्याचाच इम्पॅक्ट खूप येतो. प्लीज. नाहीतर काय. आणि मी किती हुशार आहे ना, मी किती डिझर्व करते ना, सगळ्यांना माहिती आहे. गो बॅक. वाय शुड आय गो बॅक? तू गेली असशील क्युटेस्ट म्हटली असशील बॉसला है ना. डिनर डेट वर गेली असशील ते करूनच मिळतात ना एम्प्लॉई ऑफ द इयरचे अवॉर्ड्स. असं नसतं प्रिया. गप्प बस जरा. नाहीतर काय. मला हे सगळं बोलायची गरज नाहीये. मी खूप हुशार आहे आणि मला माझ्या टॅलेंट वरती सगळं मिळालेलं आहे. एवढी हुशार आहेस तर मग ओव्हर टाइम कशाला करावा लागतो ग वनिता? घुसत नाही वेळेमध्ये का टार्गेट कम्प्लीट होत नाही ऑफिस टाइम मध्ये? ओ आय एम सो सॉरी. जर बॉसच टार्गेट असेल तर कसं कम्प्लीट होणार ना? प्रिया सगळ्या गोष्टी का तेच करून मिळतं का? मी प्रामाणिक आहे. प्रामाणिकपणा असतो की नाही? प्रामाणिक. इट्स ओके. आता खूप झालं. कामाला लागूया. हा खूप केलं. खूप किती बोलशील तिला. आणि तू तरी काय करतेस प्रिया? व्हॉट शी डिड द सेम टू मी. गप्प बसा. अजिबात बोलतेस. तुला या सगळ्या गोष्टींची गरज आहे. मुळात ना मला तो घुबड तोंड्या आवडतच नाही. काय आहे? बरोबर आहे. तो कसा सगळ्या लेडीज स्टाफकडे वकवकलेल्या नजरेने बघत असतो. त्याच्यामुळे मला जीन्स टॉपवर पण ओढणी घ्यावीशी वाटते. गप्प बस वनिता. बरोबर. एक मिनिट गप्प बस. तुमच्या भांडणामध्ये त्यांचा कशाला अपमान करताय तुम्ही? पण मी त्याला एखाद्याला बोलायचं म्हणजे किती बोलायचं? तुला काय प्रॉब्लेम आहे? कसं आहे? तू बघितलं मागच्या महिन्यात पार्टीला ते काय कशा रंगाचं टी शर्ट घातलं होतं. कसं अमिबा दिसत होता ग तो. इकडून तिकडून सुटलाय. आलं वाटतो अद्रक. तरी पण अद्रक बरोबर गेलीसच ना डिनर डेटला. हो. आणि ही जपानच्या अॅनिमेची पुण्याची झेरॉक्स कॉपी कुठली? अॅनिमेशन मधून आल्यासारखी वाटतेस. टेक इट बॅक. You take it back. You take it back. Not. एक मिनिट आई. Cute. What an aesthetic sense. असं म्हणत होती. आफ्रिकेच्या भूकबळीचं कारण. कसं बोलते? कसं बोलतेस मला? Don't body shaming. मग तू हे करते ते बॉडी शेमिंग नाहीये? मी असं कुठं केलं? मी अशीच चालते. मी सांगितलं की तिने करून दाखवलंस ते मला. यू से सॉरी. You say sorry. यू से सॉरी. मी नाही सॉरी म्हणणार. मी पण नाही म्हटलं. ए बघ गप. तू मग जा ना त्या घुबड तोंड्याकडे. तू जा मेडिटेशन कर कुठल्या तरी डोंगरात जाऊन जळतीयस केवढी अख्खं ऑफिस मला जाण्याची गरज नाही. तू माकड तोंड्याकडे जा त्या. जा त्या माकड तोंडाकडे. चल. कधीतरी मधीत अशी एस दिसतेस. चालताना ना एस दिसतेस. एस. मी चालते तरी तू ओ दिसतेस एका ठिकाणी थांबलेली. मग तुला तो अमिबा आवडतो. ओ दिसतो हो, म्हणून. आणि तुला अद्रक आवडतं. जा त्या अद्रकला जाऊन मिठी माराशी. ए गप्प बस. गप्प बसा दोघी जणी. असं काहीही नसतं. कॉफी डेटला गेल्यावर अवॉर्ड मिळतं. डिनर डेटला गेल्यावर प्रमोशन मिळतं. असं काहीही नसतं. बॉसची मैत्री म्हणजे दुधारी तलवार असते. मला विचारा ना. म्हणजे 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 व्हॉट? म्हणजे प्रिया तुला एम्प्लॉई ऑफ द मंथ आणि वनिता तुला एम्प्लॉई ऑफ द इयर मिळणार आहे हे मला कालच माहिती होतं. पण काल तर ऑफ होता. तुला कसं कळलं? काय? कारण काल मी आणि सर चौपाटीवर गेलो होतो. व्हॉट? तिकडे भेळ खाताना ते मला म्हणाले, काय? हे बघ चेत्या. सर चेता म्हणाले. आणि ते मला लाडानी चेत्या म्हणतात.
ते मला म्हणाले ऍक्च्युली हे दोन्ही अवॉर्ड्स तूच डिझर्व करतेस, पण यू नो तुला अवॉर्ड दिलं तर ऑफिसमध्ये आपल्याबद्दल चर्चा अँड ऑल. सो वनिता आणि प्रियाला अवॉर्ड देऊन टाकू. सो बॉसची सलगी म्हणजे ऍक्च्युली बऱ्याच फॅसिलिटीज पासून वंचित राहावं लागतं यू नो. अशी मैत्री करून असं काहीही मिळत नाही. कळलं? चौपाटीला चौपाटीला का म्हणजे काय आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही ऍक्च्युली आम्ही लवकरच काय डोंट टेल मी डोंट टेल मी लग्न करणार आहोत. Oh my God! पण एक मिनिट सरांची वाईफ. हो येस, त्यांनी डिवोर्स पेपर्स टाकलेत. माय गॉड रिअली की मला म्हणाला एक मिनिट ओंकी आधी सर आता तुम्हाला कळलं तर तुम्हाला काय हरकत आहे सांगायला. हे आम्ही ऍक्च्युली कोणाला सांगितलं नाही, कारण ओंकीच मला म्हणाला होता की मी ऑफिसमध्ये आल्यावर माझ्याकडे बघू नकोस, माझ्याशी बोलू नकोस, उगाच त्या चर्चा होतील आणि मग चिडवा चिडवी होईल. पण ऍक्च्युली बॉसची मैत्री म्हणजे ना सायबर कॅफे मधला कॉम्प्युटर असतो यु नो. म्हणजे कधी कुठला व्हायरस येऊन आपल्या रिलेशनची फाईल करप्ट होऊन जाईल सांगता येत नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एनिवे भांडणामुळे तुमच्या खूप वेळ गेलेला आहे. चला कामाला लागा. चला 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 चला. आता कळलंच आहे तर प्लीज काम करा काम करा. शेत्या वनिता पेढे घ्या पेढे. खरंच मॅडम पेढे घ्या. कसले घ्या पेढा सांगतो. भट मॅडम कसले पेढा तर घ्या. इंदरकर मॅडम पेढा घ्या. प्लीज कॉल मी प्रिया. काय कसले आपल्या बॉसना प्रमोशन मिळालंय. ओ नाईस. बॉस ना पण मग? माय गॉड अजून एक गुड न्यूज आहे. काय आपल्या बॉसचं लग्न ठरलं. HR हेड सोबत. माकड तोंड्या बेडूक तोंड्या डुक्कर कुठला मला स्वप्न दाखवलीस आणि तिच्याशी संसार करणार आहे तो. चेतना काम डाऊन. मला नाही व्हायचं काही. मला काम पण नाही व्हायचं. मला डाऊन पण नाही व्हायचं. मला मी त्याला सोडणार नाही. चेतना मी आता जाऊन ओके कॉंग्रॅच्युलेशन्स. वी डिझर्व दीज अवॉर्ड्स. ट्रू वी मस्ट फेस द ट्रूथ. येस वा 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 वा, बहारदार परफॉर्मन्स. पण आजचं अख्खं स्किट एकीकडे आणि तुम्हा दोघींचा वॉक एकीकडे. Hilarious होता तो. फार मजा आली त्यामुळे. बहारदार. बघूया हा सर असे काय म्हणतात. महेश सर. Well, it's great to be back. चेतना, वनिता आणि प्रियदर्शिनी, तुम्ही वुमन पॉवर काय असते हे दाखवलं. व्हॉट इज वुमन पॉवर. इट्स रिअल म्हणजे फंटॅस्टिक. आणि हे तुम्ही तिघींनी इतकं ब्रिलियंटली हे हँडल केलं का दे वॉज नॉट अ सिंगल डल मोमेंट. म्हणजे कमाल आहे. इतकं एन्ग्रॉसिंग ॲक्ट होता. आणि त्याचं क्रेडिट ऑफकोर्स डिरेक्टरला आहे, त्याचा रायटरला आहे, पण तुम्ही जे एक्झिक्यूट केलं ना, तिघींनी जे एक्झिक्युशन दिलं वॉज ब्रिलियंट. आणि ॲज युजल शेवटी तो बने आलाच. आणि तो ती पंचलाईन मारलीच. एंडचा जो ट्विस्ट होता ना, दॅट वॉज ब्रिलियंट. म्हणजे त्या रायटरला फुल हॅट्स ऑफ टू द रायटर मेकिंग दॅट ट्विस्ट हॅपन. आणि तुम्ही तिघींनी जे रिॲक्शन दिले त्याला ब्रिलियंट. कीप इट अप. फॅन्टॅस्टिक. निर्मितीताई. तू तुझ्या स्टाईलने चालत ये. तू तुझ्या स्टाईलने चाल. आणि तू जो आम्हाला ऑक्टोपस का अमिबा काय सांगितलं असतो तसा चालत. या 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 या
एका सोसायटीतील सांस्कृतिक कार्यक्रम अनुभवणार आहोत. चला बघूया तिथे कोणकोणते कलागुण सादर होत आहेत ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या जत्रेतील इरसाल रहिवाशांना. अरे बाप रे. वा 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 रे टाळ्या. क्या बात आहे. नाही माईक माईक द्या माईक. वा 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 वा. आपल्या सोसायटीचं रत्न आहे. वा 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 बेटा वा वा वा. पाय पडे बेटा पाय पडे. वा वा वा. अरे या बस 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 बस. या रत्नासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा 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 वा. म्हणजे खरं तर स्वरमंडळात आपल्याला एक सुंदर फेरफटका तिने मारवलेला आहे. वा वा प्रियदर्शनी. फारच सुंदर आहे. फारच सुंदर आहे. त्यांनी सुरुवात केली भावगीतापासून. ते भावगीत ते तिथपर्यंत त्या आपल्याला घेऊन गेलेल्या आहेत. फारच सुंदर आहे. खरं म्हणतात ना सौंदर्य आणि टॅलेंट यांचा संबंध हा निव्वळ अपवाद असतो. हे नव्याने प्रूव्ह केलेलं आहे त्यांनी. अतिशय सुंदर केलेलं आहे. आणि आज ओ हो. अरे बाप रे. अरे वा रे वा वा. अरे हे आमचे पाहुणे आलेले आहेत. हे आमचे शालक म्हणजे शाला माझा साला मेवणा मेवणा. एकदा जोरदार टाळ्या स्वागत. वेलकम. काय बोलतो झालं का व्यवस्थित. व्यवस्थित ना. एकदम भारी. बसा बसा. आपलं आहे काय. स्वागत आहे. हे रोहित माने साताऱ्याला असतात आणि हे आज अचानक आलेले आहेत. हे का आले हे का आले हा प्रश्न पडूच शकत नाही. एवढे जवळचे आहेत आमचे. वा वा वा. रोहित आमचा जरा कार्यक्रम सुरू आहे स्नेह संमेलन. ताईने सांगितलं असेलच तुला. जरा मध्ये येऊ नका ना. जरा थांब. काय चाललंय तुमचं. काय चाललंय हे. एक मिनिट जरा होल्ड करा. इकडे हे काय चाललंय. मगातपासून मी बघतोय तुम्ही चहा वगैरे का देताय. आता माझ्या बायकोचा परफॉर्मन्स आहे ना. एक नृत्य सादर करणार आहे. त्याच्या आधी हे का करताय तुम्ही मला सांगा बघू. हो हो खांडेकर सांगितलं होतं ना हे मध्ये मध्ये नकोय मला. बरोबर. किती दिवस माझी बायको तालीम करते तुम्हाला माहिती आहे का. किती दिवस घरात माझ्या गेले 4 दिवस करपलेल्या बटाट्याची भाजीच खातोय मी. का कारण तिला तालीम करायची आहे. कळलं का तुम्हाला. अरे परवा ह्या तालीमीत एवढं विसरली ती. तिने मीठ शिजवलं आणि वरतून बटाटे भुरभुरले. अरे परवा तर मी चवीचा बटाटा ही भाजी खाल्ली माहितीये का तुम्हाला. नका करू. हे काय खाताय तुम्ही. हे एक इकडे. तुमचा ऍक्सिडेंट झालाय ना. ऍक्सिडेंट झाला. हे काय करताय तुम्ही. हे खातोय. अरे कसं खाणार पण तुम्ही मला कसं खाणार. एवढी काय गरज आहे. एवढी गरजच नाही आहे करायची तुम्ही. बरोबर आहे. मुळात तुमचा हात तुटलेला आहे की नाही. हात तुटला. ऍक्सिडेंट झाला माझा. काय झालं नेमकं. ऍक्सिडेंट कसा झाला. काय झालं मी अशी बाईक पार केलेली आणि मागून 3-4 17-18 वर्षाची मुलं आले धाड करून धडकली. हात पुढे गेला तर माझा हात डिसलोकेट झाला. हे कॉमेडी वाटतंय तुम्हाला करता येते. इथेहून करा दोघांनी. या या इथेहून करा. मग तुमच्याबरोबर नको रे बाबा. नको नको. मग इथे काय नको का नको. काय खाताय तुम्ही. इकडे अजिबात करायचं. काय म्हणतो खाऊन तर बघा. कसं भरवणार मला सांगा बघू तुम्ही. इकडे हे असं कसं बनवताय तुम्ही. इकडे बसा. हे असं नाही करताना. हे सोपं इकडे बसा तर तुम्ही. अहो, खांडेकर नाही खाऊन जमणार बघा. हे. आता आपण जरा कार्यक्रमाकडे बोलूया का. आता मात्र कार्यक्रमाचा अतिशय महत्वाचा कलाविष्कार सादर होणार आहे. सुपर टॅलेंटेड समीर चौघले यांची नॉर्मल बायको तिचा एक नृत्याविष्कार समोर सादर होणार आहे. बरं नम्रता नम्रता. जोरदार होऊन दे बरं का. ऑल द बेस्ट. एक नंबर. आग लावून टाका. पेटवून टाका. एकदम धमाका. बोल. जरा दमान या इकडे. हे आपलं काय वहिनीने हे केलं. नाही नाही आवड आहे. नाही हित न करा. ऑल द बेस्ट. टाळ्या
रेडी रेडी माझ्या बहिणीच्या अंग येते माझी थांबा जरा तुम्ही तुला काय कळतं का साबऱ्या माझ्या बहिणीला असंच करते आजी तुम्हाला बी कळायला पाहिजे का हा शूटिंग करीत बसलाय तुमच्या बायकोवर नसते असं असं करून अरे स्नेहसंमेलन आहे. हे संमेलन तसलं नका सांगू मला. काय काय करतोय अरे मग नाचतंय कसं तुझ्यावरती चौगले हे बघा ऐकाय चौगले याने मारलं का मी सहज म्हणून नाचायला गेलो याने मारलं का मी सहज गेलो ए सहज नाचायचं तर आरेच्या जंगलात जाऊन नाच तिकडं त्या बिबट्याला सांग तुझ्या बरोबर सहज नाचायला आलोय म्हणून असं ढोंगान धरलं का नाही कळलं मग तुला सांभाळे पुढे 1 मिनिट सांभाळ बुड्या काय आहे त्या शब्दाचा अर्थ मला माहितीच नाहीये त्या शब्दाने काय बोलतात सांभाळ बुड्या काय अरे सांभाळे बुड्याच आहेस तू बेन्या कसं करते बघ झांबाळांग चपळांग झांबाळांग चपळांग बोलले का हे संबळंग हे चपळंग नाही आहे नाही तुम्ही शांत बस. कसं बोलताय ते संबळंग चपळंग काय बोलताय ते मग अरे सांग ना तुझ्या भावाला. काय सांगाय तुम्ही काय सांगू नका मला ही नाचतोय कसं तुझ्या बरोबर ते चालतंय सोसायटीत तसं तसलं नाही चालत अजिबात तू गावाहून चालतंय आलायस, तुला चालतंय काही माहित नाही तू गप्प बस. सोसायटीचा कार्यक्रम आहे हे असं चालतं बाबा. शांत आजी बस. तुम्ही तर गप बसा तुम्ही काय बोला ना म्हणून ती लय करतंय तुम्ही बोला ना काहीतरी ऍक्शन घ्या की मग बघा चौले काय साधं माझं आवडतं गाणं होतं होय. वहिनी सुंदर नृत्य करत होता कोण मी जाऊन नाचलो एवढं काय झालं यांना अरे मग आवडतं का नाही तर तुझ्या घरी तुझ्या बायकोबर नाच ना मग इथं माझ्या तायडी बरोबर कशाला असाच करतेस मी माझ्या बायको सोबत नाचत नाही का मग का दुसऱ्याच्या बायका पाहिजे ते का तुला बी अरे तसं नाही. कसं करतंय मग ती? अरे बाबा तुला कळत कसं नाहीये सांग ना त्या मित्र आहे मित्र तो माझा सोसायटी आहे ना एकत्र कुटुंब आहे आमचं. वर दाजी मित्र आहे मग तुमच्यावर नाचवीत बसा त्याला तिकडे थायलंडला जाऊन नाचा माझ्या थाई बरोबर कशाला नाचतं इथं नाही हे निकृष्ट दर्जाचे विनोद आमच्या सोसायटीत चालणार नाही आम्ही बघत आहे, थायलंड आणि थाई हे अजिबात खपवून घेणार नाही मी यांना पहिलंच सांगतोय मी तो माझ्या हातनं मेला आता ट्यूबलाईट काढून घे रे ती. ट्यूबलाईट काढून घे. इकडे याला जाऊ. तुम्ही ट्यूबलाईट काढून घे. एक मिनिट बायकांवर नाचतेस एक मिनिट तुम्ही ट्यूबलाईटने मारणार आहात हा मग ट्यूबलाईटने मारणार आहात ना मारणारच आहे मी ट्यूबलाईट तुमच्या बापाची आहे असं बाप काढू नका हो. त्यांचे बाप ते माझे बाप भाऊ आहे ना हो माझा असं वहिनी नका करू. तुमचे वडील होते तोपर्यंत फुल रिस्पेक्ट याचा बाप झाला रिस्पेक्ट गेला हो, मरतोय माझ्या हातनं नाही, नाही, माझ्या ए, मध्ये यायचं नाही. अरे. ए, दांडकान याचा सांभाळच फुडतो बघ कसा नाही अरे, सांगा. तू काय याला सांगा ए! आता काय चाललंय काय चाललंय मगापासून वहिनी 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 काय प्रॉब्लेम काय आहे? तुझा प्रॉब्लेम काय आहे नाही वहिनी वहिनी ताई काय बोलत नाही तर लयच बोलतोय तू वहिनी काय करणार ए, पण- माझ्या नवल्याला हात लावणार नाही, नाही, नाही. माझ्या नवल्याला तूपने फोडणार नाही. पोदून दाखव नाही. पोदून दाखव अरे यार. माझ्या नाची ए जाऊ दे. अर्शीची आरची ए, जा माग तिकडे येऊ मी बायकांच्या येऊ काय? नादाला लागत नाही तायडे सांग बायकांची भांडत नाही मी तुम्ही मध्ये शांत पडू नका बस आता माझा आणि नादाला. त्यांचा प्रश्न आहे तू ये रे इकडे ए, 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 शांत बस, शांत बसा जागेवर जमलं हात जोडतो सेक्रेटरी म्हणून हात जोडतो तू आज आलेले आलायस. आहेत ते. आज आला, प्लीज आज असं आला. करू नका, पाणी घ्या दिवस काढायचे. हे कमाल नाही, करताय तुम्ही गप्प बस आता अरे बबली सोसायटी केवढी चांगली सोसायटी आपली मी बोलू ना काय म्हणून होतंय सगळं अरे मी सेक्रेटरी म्हणून मी हात जोडतो बाबा किती चांगला मूड होता एकदा जोरदार टाळे स्वतःसाठी काय झालं मग? आम्हाला सोसायटीत राहायचं वहिनी, हे असं करू नका ना हे आता जाऊ झाला गेला गंगेला मिळाला काही विसरून जा सगळं लक्षात आलं तुमच्या Yes, yes. येस आणि आता स्नेह संमेलन गॅदरिंग जोरात टाळ्या. तर आता हे जा ना नको ना मध्ये मध्ये येऊ सांग. तर आता आपल्या समोर येणार आहे आपल्या सोसायटीचा अजून एक रत्न मृणाल मराठे नृत्याविष्कार सादर करायला या 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 ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट बिंदाच करायचा
काय टेन्शन घ्यायचं नाही. आग लावून टाकायची स्टेजवर. बाहेरून कोणाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कळलं? कशाला आता कशाला ए जंभळांचा पळांग, तू आता ह्या पोरीच्या तिथं नाचून दाखवच फक्त. नाही तुझा खुळखुळा धरून बाजूला केला का नाही बघच मी. अरे यार, एक मिनिट. मला जाऊ तुम्ही. तुला कसे धरू शकता यांना नाही, सांगा. नाही, मी जाऊ तुझा विसरून सगळं यांना सांगा. शेवटचं सांगतो मी. गप्पा बसा. बाहेरून आलेले आहेत ते. मी पण शेवटचं सांगतोय मग तुम्हाला. बायकांना बरं काय नाचताय तुम्ही? काय लागा काय हे काय तुम्ही अरे जरा? हे तुम्ही अरे का असं करताय बाबा? समजाव ना तुझ्या बाबाला समजाव. ओ दाजी तुम्ही का बसा. आता कोणी काय बोलायचं नाही. आता तुम्ही ह्या माणसाच्या कानाखाली मारायची. मी सांगतोय तुम्हाला, ह्यो माणूस माझ्या तायडीवरून नाचलाय की नाही, तुम्ही कानाखाली मारायचे. हे यांच्या कानाखाली मारणार. मारायची. यांनी मारली तर माझा नवरा यांच्या 4 कानाखाली मारणार. मी तोंडाच्या वाफा काढू नका नुसत्या. मारून तर दाखवा दाजींच्या कानाखाली. हात बघतो. लावून तर दाखवा. तुम्ही मारून दाखवा. लावून दाखवा. हात मारून दाखवा. अरे थांबा ना, मारून दाखवा. ए, थांबा ना. दाखवीन मग मला. ए, समीर चौगुल्याच्या कानाखाली मारणं ही स्पर्धा सुरू आहे का? चौगुले कशाला मध्ये घेताय? माझा काय संबंध? मी काही नाही बाबा. मी सुरू करीन ना पुढे स्नेह संमेलन. चौगुले मी काय म्हणतो, हा तुमचा प्रॉब्लेम काय? तुमचा प्रॉब्लेम काय? तुमच्या बहिणीसोबत हे नाचले, हा प्रॉब्लेम आहे की नाही? हो. तो सोडवा ना तुम्ही. तुम्ही काय करा, तुम्ही यांच्या बायकोसोबत नाचा. चालेल. प्रॉब्लेम मला मिटला. चालेल. मला चालेल. मला चालेल. मला पण चालेल. चालते. मला चालेल. अरे बाबा हा चालते चालते. विषयाची नाही नाही मी परीक्षा नाचणार. असं तेव्हा माझ्या ताडीवर नाचला ना, मी ह्या बाईवर नाचणार. तुला जायचंय नीट ना. सर, तुम्ही सर, अरे बाजू- बाबा, ए, सांग ना त्याला नको. कसा खाली तुला नीट जायचंय ना तायडे खाली बस. आबदला काय? हा? आबदला? वहिनी, ये हा- ना आता. अरे तुमच्यासारखे लय वळू सरळ केले ती मी. ए वाजव गाणं वाजव. ए बाबा थांब ना ए बाबा. बसा हात तिथं सोडतो खाली. बाबा. अरे बसा खाली. अरे सेक्रेटरी अहो, तुम्ही आता काय ए, वाजव की गाणं कोणा वाजव. मी सांगितलं होतं विषयाची परीक्षा नको. का घेतली? झालं. मी माझ्या बायकोसोबत का नाचत नाही. कळलं? मी रिस्क घेतच नाही म्हणून तुझ्या ताईसोबत नाचलो. कळलं आता? ए वने हा? कोबरा स्टेप राहिली. नाही, नाही. म्युझिक. खूप छान झाला परफॉर्मन्स. आणि आता आपल्या हास्यरसिकांना विचारूया की त्यांना कसा वाटलाय हा परफॉर्मन्स. निर्मितीताई. वनिता, मला वाटतं तू आजच्या स्किटमुळे तुझं नाव वनिता खरात नाही, वनिता जोरात असायला. अगं काय आहे काय ना, नाच म्हणतात त्याला. वा 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 वा. आणि त्या नाचातून त्याला जे काही चोपलायस तू, क्या बात आहे, खूप छान. मला प्रसादचं जे काही बेरिंग होतं ना ते फार आवडलं. कारण मी चाळीतून आलेली मुलगी आहे आणि मला असे चाळीत असे कॅरेक्टर्स बरेच दिसतात. आणि इतकं तू छान पद्धतीने ते सगळं केलंस ना, पायाच्या तुझ्या मुमेंट्स, त्यानंतर ते असं लूज पडणं वगैरे, किती सुंदर, किती छान. तुम्हा सगळ्यांचं ना मी सांगू का, तुम्हा MHJ वाल्यांचं ना ऑब्झर्वेशन खूप छान आहे. आणि तुम्ही प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतून ते टिपून ठेवता आणि मग ते योग्य वेळी इथे वापरता. ते मला खूप आवडतं. मी जेव्हा जेव्हा स्किट्स बघते तेव्हा तेव्हा मला वाटतं की हे कुठेतरी यांनी उचललेलं असणार, ते आत्ता इथे वापरलं गेलं आहे. मला खूप मज्जा आली. वा, तुम्ही सगळ्यांनी धमाल केली. थँक्यू दीदी. महेश सर. नम्रता, तू नुकतंच थरथराट पाहिलं होतंस काय? कारण तू झपाटलेला का काहीतरी पाहिलं असणार तू, कारण तू माझ्यासारखीच डान्स करत होती. जेन्युइनली. कारण काय आहे का, महेश कोठारे इज ऑन इन दॅट कॅटेगरी.
असे बरेच लोक असतात जे खरंच जेन्युनली खूप छान नाचतात. म्हणजे आय एम नॉट सेईंग तू चांगली नाचली नाहीस, पण काही लोक असे असतात जे आपल्याला डान्स येतो असं दर्शवतात आणि त्यापैकी मी आहे. पण धमाल म्हणजे इच अँड एव्हरी कॅरेक्टर. म्हणजे हा सुद्धा आपला रोहित, तो टिपिकल वाटला गावावरून आलेला माणूस. आणि गावावरून आल्याने माझ्या बहिणीची काय. आणि आय टेल यू प्रसाद, यू आर फॅन्टॅस्टिक यार. आय बेअरिंग थ्रू आउट. अँड वनिता, तुझा डान्स जो होता ना तो दे दणादण होता. दे दणादण म्हणजे इट वॉज जस्ट लाईक दे दणादण. माइंड ब्लोईंग, वंडरफुल, ग्रेट, कीप इट अप गाईज. युअर गाईज आर ब्रिलियंट. मी तिथे फक्त एक ॲड करतो. तू बोलीस आमचं सगळ्यांचं ऑब्झर्वेशन आहे, पण हे कॅरेक्टर गोस्वामी सरांनी दिलं. आणि आय बेट तुम्ही जर त्यांना बघितलं असतं ना हे करताना प्रचंड गोड करत होते. पण तुम्हाला माहितीये का, गोस्वामी सर उत्तम ऍक्टर आहे, उत्तम ऍक्टर आहेत. आणि तुम्ही त्यांच्या हाताखाली शिकताय म्हणजे म्हणून तुम्ही एवढे छान करू शकताय सगळे. आणि संकल्पना सुद्धा गोस्वामीची संकल्पना आहे. आणि वॉट अन आयडिया. म्हणजे टिपिकल सोसायटी जी असते ना आपली डोळ्यासमोर उभी राहिली. वंडरफुल, वंडरफुल. आणि मंडळी, आता इथे पुन्हा एकदा रंगणार आहे चर्चासत्र. आणि आजच्या चर्चासत्राचा विषय आहे परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी आणि करिअरच्या नव्या वाटा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या लाटा अनुभवण्यासाठी. ज्या घेऊन मंचावर येतात आपले जत्रेतील अतरंगी हास्यवीर. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. को पॉवर्ड बाय MHJ सोडा. सोडा धरलेला सोडा, धरा MHJ सोडा. काय काय एक मिनिट, हे काय, ही काय टॅगलाईन आहे? हो सर, सोडा धरलेला सोडा, धरा MHJ सोडा. त्या MHJ वाल्यांना असं वाटतंय की या टॅगलाईन वरती हा सोडा चालेल. सोडा ना सर, स्पॉन्सर आहेत ते चेक देणार आहेत तर तुम्ही धरा बाकीचे सगळे सोडा. सोडा म्हणजे त्यांचा सोडा नाही हा, माझा सोडा. सोडा विषय सोडा. बर बर. तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक विषयाचा सोडा घेतो, त्यात आलेल्या मान्यवरांच्या बाटलीत तो सोडा भरतो आणि मग प्रेक्षक त्यांच्या भन्नाट अशा प्रश्नांनी मान्यवरांच्या बाटलीचं बूच उघडतात. काय 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 करताय? हे सर, हे बूच उघडल्याचा आवाज काढत होते. ते स्पॉन्सर आहेत ना सर, म्हणून मी त्यांचं असं क्रिएटिव्हली इंट्रोडक्शन दिलं. नका नका नका, तुम्ही क्रिएटिव्हिटीच्या जवळपास पण जाऊ नका. काय होतं, क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही अलगद माझ्या बाटलीचं बूच उघडताय, असं नका करू. तुमची सगळी क्रिएटिव्हिटी जमल्यास एका बाटलीत भरा, ती बाटली समुद्रात सोडा. वाव, तसं असेल तर बाटली उघडायला मला जाम आवडेल. मोरे दुसून जा निघणं. उई मा, गप्प बसा ना, असं चार चौकात फ्लर्ट नका करू. मी 4 चौघातच फ्लर्ट करतो. एकट्यात फ्लर्ट करण्यात मी वेळ वाया घालवतच नाही. हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट थांबा. हॅलो, काय आहे हा? हो मॅडम, अहो हा लाईव्ह कार्यक्रम आहे ना? हो सर. मग वागा ना तसं प्लीज. हो हो हो. तर मंडळी, आपले जे स्पॉन्सर आहेत त्यांच्यासाठी मी एक कविता रचलेली आहे, ती तुमच्या समोर सादर करते. बर बर. MHJ सोडा, MHJ सोडा, MHJ सोडा, MHJ सोडा, पिऊन तर बघा थोडा थोडा, पिऊन होईल तुमचा घोडा. पिऊन होईल तुमचा घोडा, लोक म्हणतील ये हात है या हतोडा. तुम्ही वाक्य तोडा मोडा फोडा, पण आयुष्यात माणसं मात्र जोडा. MHJ सोडा, MHJ सोडा. जबरदस्त, अंगावर सोडा आला. होय होय. MHJ सोडा, MHJ सोडा, MHJ सोडा, MHJ सोडा, पिऊन तर बघा थोडा थोडा, पिऊन होईल तुमचा घोडा. पिऊन होईल तुमचा घोडा, लोक म्हणतील ये हात है या हतोडा. तुम्ही वाक्य तोडा मोडा फोडा, पण आयुष्यात माणसं मात्र जोडा. MHJ सोडा, MHJ सोडा. जबरदस्त.
अंगावर सोडा आला. होय होय. सोडा न पिताच घोड्यासारखं झाल्यासारखं वाटतंय. काय हे काय हे घोड्यासोबत खेचर का आलं लगेच? हे काय मुळात कशासाठी काय करताय तुम्ही? जरा सोडा. जरा सोडा. हे काय आहे जरा सोडा? जाऊ दे सर, त्यांच्याकडे लक्ष ही नका. कविता होती ही? हो सर, कशी वाटली? काय यमक आहे या कवितेत? आपण लगेचच हे करूया, सुरुवात करूया कार्यक्रमाला. तर मंडळी, आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे परदेशातल्या उच्च शिक्षणाच्या संधी आणि करिअरच्या नव्या वाटा. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ज्येष्ठ शिक्षण तज्ञ पृथ्वी शिके. शिर्के. हा? शिर्के. हा, तेच ते सर, पृथ्वी शिके हे मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार, मी पृथ्वी शिर्के. आज एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायला आलेलो आहे. काय झालं? सर, आजचा आपला जो विषय नाही त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलेला आहे. आपण अजून सुरुवात नाही केली, आधीच पडलेला आहे. बरं, हरकत नाही, प्लीज विचारा. आजचा जो आपला विषय आहे ना, परडेसाठी इचिक पिचिक करणारा शिंदे आणि लावा कोलंबीचा वाटा. काय? एक मिनिट. हॅलो, एक मिनिट. काय 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 विषय आहे? जरा व्यवस्थित परत सांगा. परडेसाठी इचिक पिचिक करणारा शिंदे आणि कोलंबीचा लावा नवा वाटा. विषय नाहीये सर. सर, विषय वेगळा आहे. विषय आहे परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी आणि करिअरच्या नव्या वाटा, असं लिहिलं. म्हणजे कोलंबी ऑलरेडी संपले, मांदेली तरी आहे काय? अरे हॅलो, हा माणूस आलेलाच नाहीये चर्चेला. हा मासे घ्यायला आला होता, चुकून बसला इथे. काय करताय तुम्ही? प्लीज खाली बसा, प्लीज खाली बसा. एकतर ना मुळात यांच्या चेहऱ्याकडे बघून, कुणाच्याच चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही की यातल्या कोणाला तरी परदेशात जाण्यात आणि शिकण्यात इंटरेस्ट असेल. हो, मला हे इंटरेस्ट. एक मिनिट. चांगली बाब आहे की तुम्हाला इंटरेस्ट आहे. हे सुरुवातीला काय केलं? काय मी लाईटच्या खांबावर बसलोय मी? हा काय गेस्ट आहे ना मी? एक्सक्यूज मी सर वगैरे काय? हे काय आहे मला सांगा. बोलावलं. बोला. मी जर समजा थायलंडला गेलो आणि तिथं जर प्लंबिंगचं आणि फिटिंगचं शिक्षण घेतलं तर माझ्या करिअर मध्ये नव्या वाटा खुल्या होत्या काय माझ्यासाठी? बावळटात का तुम्ही? काय बोलताय? काय मला काय माहित नाही तुम्ही कुठे चाललाय. शांत राहा जरा. सर माझा जरा प्रश्न वेगळा. येस सर, विचारा. म्हणजे मला परदेशात जाऊन शिक्षण नको आहे, फक्त मला संधी हवी असेल तर मला काय करावं? कसली संधी हवी आहे तुम्हाला? कसली पण चालेल, देऊन तर बघा एकदा संधी. नाही देऊन बघा काय करतो ते. काय आहे, मला शिक्षण बिक्षण नको, माझं सगळं इनबिल्ट आहे. का बसा, संधी मागताय. शांत राहा जरा. सर, बोला. मला अमेरिकेत जाऊन ट्रक चालवायचा आहे आणि दोन्ही हातांनी पॉम करायचं आहे. काय करायचं? पॉम म्हणजे? सर, मी नाईट ड्रायव्हर आहे ना. मग आता भारतात मी उजव्या बाजूने ट्रक चालवतो म्हणून उजव्या बाजूने पॉम करतो. अमेरिकेत डाव्या बाजूने ट्रक चालवायला लागेल ना, मग डाव्या बाजूने पॉम करावं लागेल म्हणून मला दोन्ही हातांनी पॉम शिकायचंय. पॉम. तुझं दोन्ही हाताने गळा दाबतो. थांब. हा कोण माणूस आणलेला आहे तुम्ही? हा माणूस काय बोलतोय, कसा बसलाय, कसा दिसतोय? हा माणूसच आवडलेला नाहीये मला. प्लीज या माणसाला उलटा बसवा. नाही, मागून बसवलं तर जाम बेकार दिसतो तो. काय? उलटा बसवलं तर जाम बेकार दिसतो मागून. अरे काय वेडे आहात का तुम्ही? मी कशाबद्दल? अरे ह्यांना कळतच नाहीये काही मॅडम. यांना सारख्याच कळत नाहीये माझा. नाही सर, हे इथल्या प्रेक्षकांचा फक्त विचार करू नका सर. इथे आपल्याला टीव्हीवर लाखो प्रेक्षक बघतायत, तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. हा येस, ऍब्सल्युटली. त्याचसाठी आज इथे आलेलो आहे. प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आज जग जवळ आलंय हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. नाही माहिती. जग जवळ आलं नाही माहिती मला. आलंय, जग जवळ आलंय. मला नाही म्हणलं कोण. नाव काय तुमचं? जग्या माने. ठीक आहे. हे बघा, जग्या माने तुम्हाला असं कोणी पर्सनली येऊन सांगणार आहे का? होय जग्या, होय जग जवळ आलोय. नाही याच्यावर का खुश होत आहे?
ह्याच्यावर नाहीच व्हायचंय तुम्हाला खुश. मी जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय त्याच्यात आनंद. हे अरे मुद्दा काय आहे, तुम्हाला पर्सनली येऊन सांगणार आहेत का लोक की जग जवळ आलेलं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने. आज अनेक देशांमध्ये उच्च शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. अमेरिका, कॅनडा, जर्मनी, जपान, UK, रशिया, फ्रान्स, अनेक देशांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत आणि तुम्ही सुद्धा तिथे जाऊ शकता. तुम्ही सुद्धा तिथे जाऊ शकता. काय सांगता बाय? आता फॉर दॅट मॅटर मी तुम्हाला सांगतो, अमेरिका असेल, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या देशांमध्ये ना मनुष्यबळ कमी आहे. आपले भारतातले अनेक विद्यार्थी तिथे शिकायला जातात. अनेक भारतीय नागरिक तिथे जाऊन सेटल सुद्धा झालेले आहेत करिअरच्या निमित्तानं. त्यामुळे ते मनुष्यबळासाठी आपल्यावर अवलंबून असतात. त्यामुळे तिकडे तांत्रिक शिक्षण देण्यावर जास्त भर आहे. सर मी काय म्हणतो, ते तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी एवढं लांब जायची काय गरज आहे? म्हणजे आमच्याकडे दंबूक बाबा आहेत ना, ते देतात का नाही तांत्रिक? कोण दंबूक बाबा? ते वशीकरण, लिंबू फिरवणं सगळं तांत्रिक शिक्षण देतात. अरे वेड्यात का तुम्ही? हे मुळात वशीकरण आणि लिंबू फिरवणारा असेल तर तो दंबूक नाही, जंबूक बाबा असेल. जंबूक आहे काय तो? उगाच काहीतरी बोलता. अंधश्रद्धा आहेत ह्या सगळ्या, त्याच्यावरती विश्वास नाही ठेवायचा. शिक्षणाबद्दल सांगतोय ना मी. तांत्रिक शिक्षण म्हणजे काय? तांत्रिक शिक्षण म्हणजे इंग्रजीत सांगायचं, इंग्लिशमध्ये सांगायचं तर टेक्निकल एज्युकेशन. आणि पंजाबीमध्ये वयस वाटत का? कशाला मरायला रे? कशाला मरायला पंजाबीत ऐकायचंय तुम्हाला हे? नाही ना, मी कधी पंजाबला गेलो तर माहिती असेल बरं ना. का जाल? मला जरा विचार करून सांगा, तुम्ही का जाल पंजाबला? ए सांग रे बाबा, काय झालं? सर काय आहे? मी घरी जाताना वाटेत त्यांचं घर लागतं. मग मी त्यांना घरी सोडतो आणि मग माझ्या घरी जातो. पण कधी कधी पंजाबचं भाडं मिळतं ना, मग आम्ही आधी दोघे पंजाबला जातो, मग येताना मी त्यांना घरी सोडतो. एक मिनिट, यांचं घर कुठे आहे? मागच्या गल्लीत. मग कशाला मारायला पंजाब पर्यंत जाता तो? मी घरात बसून काय करणार ना, वेलच जायत नाही, काम धंदाच नाही ना माझ्याकडे. अरे हा कुठल्या लेवलचा रिकाम टेकडे पण आहे? माझ्याकडे काम नाही, चल पंजाबला येतो मी, चल मला घेऊन चल. हा कुठल्या लेवलचा रिकाम टेकडे? नाही सर, रिकाम टेकडेपणा नाही. पंजाबला जाताना नॅशनल हायवे असतो ना, मग 2 हातांनी स्टेअरिंग पकडावं लागतं. मग माझं अर्ध काम ते करतात. कुठलं? पॉम पॉम. अरे हे नाही करू नका करू हे. मुळात हा मला अप्पू अस्वल नाही आवडलाय. प्रत्येक गोष्ट करून का दाखवतो बोललेली. बावळ्यात पॉम पॉम कशाला सारखं फिरून सगळं पॉम पॉम वरती येतं मला कळत नाही. एक्सक्यूज मी सर. येस सर. आपला विषय खूपच भरकटतोय, प्लीज विषयावर येऊया काय? आय एम सो सॉरी. तर आजचा आपला विषय जो आहे त्याच्याबद्दल मला प्रश्न पडलेला आहे. येस सर. पादरा शशी उर्फ मॅक्सी घातलेला सँडी आणि कुरकुर करणारा जुन्या खाटा. सर काय विषय आहे आपला? सर काय विषय आहे आपला? नीट वाचा. पादरा शशी उर्फ मॅक्सी घातलेला सँडी आणि कुरकुर करणाऱ्या नव्या खाटा. हा विषयच नाहीये सर. इथे लिहिलंय स्पष्ट शब्दांमध्ये, परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी आणि करिअरच्या नव्या वाटा, असं लिहिलंय की नाही? करून मलाच परत विचारतायत. गप्प बसा. काय काय मला कळत, विषयाला फाटे फुटतीलच ना, मला सांगा. हा हे जर तुम्ही नव्या वाटाचं जुन्या खाटा वाचलं तर विषयाला फाटा का नाही फुटणार? क्या बात आहे सर, कविता रचलीत तुम्ही. नव्या वाटांच्या होणार असतील खाटा तर विषयाला का नाही फुटणार फाटा? क्या बात आहे सर. अजून एक यमक जोडा. टाटा. घरी जा तुम्ही, घरी जा. ही कविता घेऊन घरी जा. सर बोला. तुमची कॉमेडी पुतळ्यासारखी आहे. म्हणजे दगडी. दगडी बिगडी बोलायचं नाही, कळलं का रे? अरे मोठा शाणा, माझी कॉमेडी दगडी म्हणतो. वारे वा. अरे विषय माझा महत्वाचा सुरू होता, त्याच्यामध्ये काहीतरी बोलतात, मग मी बोलणारच ना. अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन मी देतोय तुम्हाला. हो सर, चिडू नका सर. अमेरिकेबद्दल सांगितलं, कॅनडाबद्दल सांगितलं. तसे अनेक देश आहेत. अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचं असेल किंवा माहिती तंत्रज्ञानाबद्दल जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल, शिक्षण घ्यायचं असेल तर जपानला जा. डेव्हलप्ड कंट्री आहे, तिकडे प्रत्येक दिवशी काहीतरी अपडेट होत असतो टेक्नॉलॉजीमध्ये. त्याचा विचार करा ना. तुम्हाला समजा वाणिज्य किंवा व्यवस्थापनाबद्दल शिक्षण घ्यायचं असेल तर UK आहे. रिसर्च करायचं असेल तर जर्मनी आहे. कित्येक देश आहेत, जर्मनीला जा. सर
नाही आवडत मला तुझा टोन. जर्मनीमध्ये जायचं. काय केलंस तू? टोन बदलला. मारेन रे. शांत बस एकदम. आवाज नाही पाहिजे तुझ्या तोंडून मला. मूर्खा. ए जरा शांत बस. अरे तू वेगळं कशाला सांगतो रे? वेगळं कशाला सांगतो? सांगितलं ना मी तेच ओरडून. प्रेक्षक आहेत सर, असं चिडू नका तुम्ही त्याच्या. अरे मग मी महत्वाचं काहीतरी बोलते त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी बडबड करायची आहे. बरोबर, चिडू नका. हे वैद्यकीय शिक्षण घ्यायचं किती महत्वाचं आहे. वैद्यकीय शिक्षण, मेडिकल एज्युकेशन ते घ्यायचं असेल तर तुम्ही ते रशियाला घेऊ शकता, ऑस्ट्रेलियाला घेऊ शकता. पंजाब हरियाणामधले कितीतरी लोक काय त्यांना परदेशात संधी मिळते बघा, जरा विचार करा. पंजाब हरियाणामधले कितीतरी लोक लोंढे परदेशात जात आहेत. नाही लोंढे एकटा जाणारच नाही. म्हणजे वनिताला घेऊनच जाणार सोबत. कोण? सुमित लोंढे, वनिताच नवरा. अरे काय वेडा आहेस का तू? लोंढे म्हणजे तो लोंढे नाही, लोंढे म्हणजे ते लोंढे. म्हणजे अरे कसं सांगू मी ह्यांना? परदेशात पंजाब हरियाणाचे जे लोक आहेत ना, त्यांचा परदेशात ओढा वाढतोय. हा असणार ना, त्यांच्याकडे पाणी जास्त असेल. अरे तो ओढा कसा सांगू मी ह्यांना? अरे मला हे जे विद्यार्थी आहेत त्यांचा परदेशात कल वाढतोय. पण सर आज वाढला पाहिजे ना, विद्यार्थ्यांचा कल वाढून काय उपयोग आहे? कल किसने नाही काय असं. लॉजिक क्वीन. सोडा लवकर. लॉजिक क्वीन. बावळट आहेस का तो? जरा तरी वागा अँकर सारखं, जरा तरी. कल वाढतोय म्हणजे कल नाही, कल म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांना परदेशातील अनेक संधी खुणावतायत. नाही जायचं. नाही म्हणजे अहो नाही जायचं. आधी त्या खुणवतात, मग नवऱ्याला कल मग अंगावर येतात खुणा. म्हणजे अरे कुणीतरी म्हणलंय ना, वो बुलाती है मगर जाने का नहीं. अरे कशाला केकाटून बोलतोस? जर अक्कल शून्यच बोलायचं तर ओरडायचं कशाला त्याच्यासाठी? मूर्ख माणूस. व बोलात का मुद्दाम करतात का? हे मुद्दाम करतात का? मुद्दाम करत असतील तर ह्यांना आत्ता घरी पाठवा. अरे तू मुद्दाम करतोस काय रे? नाही. मग थांब. अरे हे वेगळं का सांगता तुम्ही? हे मी बोललो ना. अरे हे वेगळं का सांगतात मला कळत नाही यार. एकालाही कळत नाही का गांभीर्य चर्चेचं? एकालाही कळत नाही का काय प्रश्न विचारायला हवेत, काय बोललं पाहिजे बाबा, काय कशी माहिती ग्रहण करायला हवी, कळत नाही का कोणाला? सर तुम्ही खूपच चिडताय सर. लायकीच ती आहे ह्यांची. शांत. जगातले 6 निर्बुद्ध आणून बसवलेत माझ्या समोर मूर्खासारखे. एकटा तो माणूस गप्प आहे मगापासून. दादा मला बाकी कोणाचं काही ऐकायचं नाही. तुम्हाला काही प्रश्न असेल तुम्ही बिनधास्त विचारू शकता. वाटा काय सर, हे माझं असतं नेहमी. अरे हे याला काय? अरे हा माणूस जरा बरा वाटला म्हणून मी विचारलं, तर वाटा काय करतोस रे? नाही नसेल जेन्युइन प्रश्न तर नको विचारूस बाबा. नाही सर, जेन्युइन प्रश्न आहे माझा सर. हे खरंच आहे? हो सर. विचारा. सर मला उच्च शिक्षणासाठी ना परदेशात जायचंय. बरं. खूप इच्छा आहे माझी. हां. पण मला नेमकं कळत नाही मी कुठल्या क्षेत्रात करिअर करू. म्हणजे पण काय सर, आज AI मुळे अख्ख्या जगाचं भविष्य बदलणार आहे सर पुढे. त्यामुळे मला असं वाटतं की मी काय शिकलं पाहिजे जेणेकरून भविष्यात AI आणि तंत्रज्ञानाच्या युगात मी मागे नाही पडणार सर. व्हेरी गुड. आय एम सो ग्लॅड की असा एक माणूस मला आज या चर्चेत भेटला ज्याला खरंच आपल्या करिअर विषयी काहीतरी वाटतं, ज्याला जेन्युइन प्रश्न विचारावा असा. विस्तृत चर्चा करूया आपण यावर, काळजी करू नका, प्लीज बसा. पण त्याआधी मला सांगा तुमचं शिक्षण काय झालंय, किती शिकलाय तुम्ही? सर मी 2री नापास आहे सर. पहिलीत मला सरांनी कसं बसं ढकललं, 2रीत बोलले शिक्षण सोडून दे तू, जाऊ दे. बेकारा लाज नाही वाटत तुला हा प्रश्न विचारताना? 2रीत शाळा सोडलीस, AI काय वाकडं करणार आहे रे तुझं? काय वाकडं करणार आहे AI तुझं? अक्कल नाही तुला हा प्रश्न विचारताना? तुला एकदा पण लाज असा शब्द म्हणत नाही आला तुझ्या? चालतं शिकायचं. निघ, काय शिकायची गरज नाही. अरे आता 9वी पर्यंत पोरांना ढकलत पास करतात. तुला 2रीत सरांनी सांगितलं शाळा सोड, तू आधी स्टुडिओ सोड, बाहेर हो. बाहेर हो. ए तोंड काय, चल बाहेर, चल बाहेर, चल आउट. ए चल बाहेर, नाही कोणी थांबायचं, जा बाहेर. मला नाही थांबायचं, चला बाहेर. चर्चा करायला आलेले आहेत. एकालाही माहिती नाहीये करिअर काय असतं, रोजगार काय असतो, उच्च शिक्षण काय असतो. चल बाहेर. शिकवता येत नाही रे यांना ते, नाही ते काय आपण काय बोलू? बंद करतात वर. अरे वारे वा, महत्वाचे प्रश्न आहेत हे लक्षात घ्या. भविष्यात भेडसावतील तेव्हा तुम्हाला कळेल. एक्सक्यूज मी सर. काय रे, काय झालं बोला.
आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला एक थोडासा प्रश्न पडलेला आहे. आहे प्रश्न येस प्लीज विचारा सर. प्रियदर्शिनीला मिळाले अँकरिंगची संधी आणि प्राजक्ता मालीचा होतोय घाटा. सर काय लिहिलंय? प्रियदर्शनीला मिळाले अँकरिंगची संधी आणि प्राजक्ता मालीचा होतोय घाटा. सर 5 मिनिट जरा मागे येता या, मला तुम्हाला माईक लावायचा आहे. या इकडे तुमच्या अँकरिंग बाहेर काढतो. या इकडे. वा 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 वा, तुमचा स्किट बघत असताना आमच्यापैकी कोणाचाच घाटा होऊच शकत नाही. फक्त हास्याच्या लाटाच निर्माण होऊ शकतात. नेहमीप्रमाणे बहारदार परफॉर्मन्स. बघूया हासरस काय म्हणतायत महेश सर. पृथ्वीक, येस सर. मला कळत नाही ह्या तज्ज्ञांच्या सल्ला कार्यक्रमामध्ये तू येतोस कशाला? वाट लावतात आणि तरी तू येतो. पण आय टेल यू इट वॉज हिलेरियस. आणि अरुण तू जे काय पाठवून काहीतरी आय कांट बिलीव्ह का ही कॅन रीड. मी तो असं काहीतरी वाचू शकेल ह्या कॅचलाईनचं. आणि ऑफकोर्स प्रभाकर तू तर कमालच करतोस. तुझे ते फ्लर्टिंग जे आहे ना ते रिअली ब्युटिफुल फ्लर्टिंग आहे. आणि त्याला तो रसिका फार सुंदर रिस्पॉन्स देतो. त्यामुळे तुमची जुगलबंदी फार मस्त चालते. मला हा तज्ज्ञांचा सल्ला कार्यक्रम खूप आवडतो. आणि ऑफकोर्स आमचे जुने विक्रम बने ॲज युजल एक्झॅक्ट पंच लाईनला तो येतो आणि असा सुंदर पंच मारतो की बिकम्स द क्लायमॅक्स. ब्युटिफुल. थँक्यू ऑल ऑफ यू. खूप मजा आली. थँक्यू सर. एन्जॉयड एव्हरी. आणि मी सांगतो तज्ज्ञांचा सल्ला हा कार्यक्रम मला बघायला खूप आवडतो. जस्ट लव्ह इट. थँक्यू सर. ग्रेट. थँक्यू. निर्मितीताई. ला जवाब. तुमचं प्रत्येकाचं बेरिंग या स्किट मधलं अप्रतिम आहे. खूप मस्त करता हा ऍक्ट तुम्ही. आणि पृथ्वी जसं महेशजी म्हणाले काय येतोस तू. क्या बात आहे. खूप मस्त. मला पण ही सिरीज फार आवडते. तज्ज्ञांचा सल्ला जिथे अजिबात सल्ला मिळत नाही. वेल डन टीम. थँक्यू सो मच. कीप इट अप. मंडळी हास्याचा हा धूमधडाका असा चालू राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश.